पोहोचलो आहे श्री साईबाबा संस्थान प्रति शिर्डी शिरगाव पैलवान वाजतात नामदेव काची प्रवेशद्वार. तर इकडे चप्पल वगैरे काढून आम्ही पुढे जाणार आहे आत्मनी मंदिरात दर्शनासाठी. इथून बघा कळस दर्शन होते आपल्याला मंदिरात. आता इकडून मंदिरात जाण्यासाठी एंट्री. हे मंदिर जे आहे ते शिर्डीचे रिप्लिक आहे, म्हणजे जे साई महाराजांचं जे साईबाबांचं मंदिर आहे प्रॉपर जुनं तसं हे बनवलेलं आहे. इकडे इथून बघा मुखदर्शन होतंय. इकडे छान असं गार्डन वगैरे आहे साईडला, आंबे झाड आले. आहे प्रवेशद्वार. मंदिरामध्ये शूट अलाउड नाही, तरी ट्रस्टने आपल्याला सहकार्य केलं आणि आपल्याला शूट काढून दिलं, त्यामुळे मी त्यांचा मनापासून आभारी आहे. राजवाडा अन्नछत्र आहे, इथे महाप्रसादाचे कूपन मिळते. हे बघा इथे छान असं गणपतीची मूर्ती आहे गार्डनमध्ये. हे मंदिराच्या राईट साईडलाच आहे, पुढे बाहेर आल्या इथे मंदिराचा प्रवेशद्वार आहे. गणपती मंदिर आहे. इकडे अन्नछत्रालय एकदम राजमहालासारखं ते बनवलेलं आहे. पुढे जाऊन आपण ते पाहू. हे बघा माझ्या मागच्या साईडला जे आहे अन्नछत्रालय, हे एकदम असं राजवाड्यासारखं बनवलेलं आहे. तर दुपारी जेवणाचा टायमिंग 12 ते 3. हे बघा इथे लिंबाचं झाड आहे. लिंबाच्या झाडाखाली साईबाबा प्रकट झाले होते. आणि इथून मागून आम्ही चाललो आहे पुढे. द्वारकामाई आणि साईबाबांची दोन्ही आणि साईबाबा चावडी हे इथे दिसते. ते द्वारकामाईचं मंदिर आहे, त्याच्या आतमध्ये जाऊन दाखव. तिथे साईबाबांची धुनीसुद्धा आहे आतमध्ये. ते धुनीतून जे जमा होते ते प्रज्वलित केलेली धुनी, त्याची राख वगैरे इकडे जमा होते. हे बघा ही धुनी आहे. ही 12 महिने गरम असते. जे बाबांनी प्रज्वलित केलेली धुनी. हा बाबांचा जुना फोटो. आहे ती बाबांची चावडी. तिकडे बाबा आराम करण्यासाठी यायचे. इकडे आहे ती चावडी. ही आहे चावडी. इथं साईबाबा या ठिकाणी रोज थोड्या वेळ बसत आणि दिवसाआड चावडीत झोपत असत. चावडीच्या बाहेरचा नजारा. इकडे गोठा आहे गायींचा. इकडे मंदिराचं दर्शन झाल्यावर आम्ही इकडे फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी हे झाडावर चढण्याचे प्रयोग चालू आहे. तिकडे मंदिराच्या राईट साईडला एक गार्डन आहे छोटंसं, ते फोटो काढायचं काम चालू आहे. आणि इकडे प्रसाद काउंटर वगैरे या साईडला.
पाहू शकता आपल्या मागे आहे शिर्डी साईबाबांचं मंदिर आणि यामध्ये तुम्हाला अन्नछत्रालय, साईबाबा जिथे आराम करायचे ते चावडी, परत द्वारकामाई, हे सगळं काही या व्हिडिओमध्ये कवर केलं आहे आपण. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असेल तर, आणि हा व्हिडिओ आपल्या इतरांबरोबर शेअर करा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय साईराम.